हाय नमस्कार. आपल्याला पोत गाठायला लागणारे साहित्य 3 सुया, कैची, धागा, पिवळा नसेल तर व्हाईटही वापरू शकता. आणि या 3 छिद्रांच्या पिना, काळे मणी 1 नंबरचे, पिवळे मणी पण 1 नंबरचे, कॅन्डल, गोल्डन मणी. ही 3 होलची पत्रापट्टी न वापरताही आपण पोत गाठणार आहोत. 3 प्रकारच्या पोती दाखवणार आहे मी. मागच्या साईडला आपण काळे मणी टाकून घेऊ आणि त्यानंतर पिवळे क्रॉस मणी करून घेऊ. आता तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने क्रॉस मणी टाकत आहे. काही नाही पत्रापट्टी उभारती त्यासाठी आपण मणी टाकून पण अशी डिझाईन बनवू शकतो. आता या सुईतून आपण दुसऱ्या सुईमध्ये काढून परत क्रॉस करणार आहोत. अशा पद्धतीने क्रॉस करून पण पत्रापट्टी न टाकता आपण ही पोत वळतोय. मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पॅन्डल कसं टाकायचं, धागा कसा घ्यायचा हे दाखवलेलं आहे. त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये धागा कसा घ्यायचा तुम्हाला दाखवलेला नाही. तुम्ही माझे पहिले व्हिडिओ पण बघू शकता. अशा पद्धतीने आता दुसऱ्या सुईमधून तिसऱ्या सुईमध्ये पिवळा मणी घेऊन तो पण क्रॉस करायचा आहे. त्यानंतर आपण काळे मणी ओवणार आहोत. 20 काळे मणी घेतलेले आहे मी. आता हे क्रॉस झाल्यानंतर आता एक लाईनमध्ये पिवळ्या मण्यांची आजूबाजूनी माप घ्यायचं आणि एक पिवळा एक गोल्डन मधल्या धाग्यामध्ये ओवून घ्यायचा. तुम्ही बघू शकता मी कसे ओवलेले मध्ये पिवळे मणी हे असे क्रॉस करून घेतले. आता मधला जो आहे तुम्ही बघू शकता कसं आहे. अशा पद्धतीने क्रॉस झाले आणि सारखं माप घेऊन आपण पिवळे मणी टाकलेले. पिवळे मणी कसे टाकलेले मी तुम्ही बघा. आता काळे मणी 20 मोजून टाकलेले आहे मी, म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला. आता हे पिवळे मणी कसे टाकलेले तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने सेम करून घ्यायचं आणि असे वळून घ्यायचे. त्याच्यानंतरून आपण पहिलं जो एकीकडची साईड वळलेली आहे त्याचं माप घेऊनच आपण अशा पद्धतीने पोत वळायची. पहिले मी पत्रापट्टीची पोत जी दाखवली आहे त्या मापाप्रमाणे मी केलेले आहे. फक्त यात पत्रापट्टीचा वापर नाही केलेला आहे. पिवळे मणी क्रॉस केलेले आणि तुम्हाला जे हवं ते पॅन्डल टाकू शकता, मंगळसूत्र पण टाकू शकता. मी मंगळसूत्रचा वापर केलेला आहे. बघू शकता तुम्ही पत्रापट्टीची पोत आणि तिचा माप घेऊन ही दुसरी पोत केलेली आहे. त्याच पद्धतीने फक्त पत्रापट्टीने वापरली. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.